चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस गटनेते पद मिळवण्यासाठी खासदार धानोरकर गटानं गेले 6 महिने प्रयत्न चालवले होते। यात आमदार विजय वडेट्टीवार गटाच्या राजेश अड्डूर यांना हटवून नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी खासदार धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांच्या बाजूने निर्णय दिला। आज महानगरपालिकेत गटनेते कक्षात सुरेंद्र अडबाले यांनी पदग्रहण केलं। गेले 6 महिने आपण पक्षात खडतर वाटचाल केली असून माझ्या मतदारसंघातील महानगरपालिका असल्यानं अन्य कुणाचाही यात हस्तक्षेप नको अशीच आपली भूमिका होती असं सांगत पक्षात असं व्हायला नको होतं असं काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या। याही पुढे जात महाराष्ट्र अथवा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष संघटनेनं यात माझी कुठलीही मदत केली नाही असं मोठं विधान खासदार धानोरकर यांनी या पदग्रहण सोहळ्याच्या नंतर केलं। 6 महिन्याच्या संघर्षानंतर आपण बघितलं या ठिकाणी सुरेंद्र अडबाले हे गटनेते म्हणून विराजमान झाले। त्यांचा आज पदग्रहण सोहळा या ठिकाणी पार पडला आणि मला विश्वास आहे ज्या विश्वासाने सगळे सदस्य माझ्यासोबत राहिले, जवळपास 16 मेंबर या ठिकाणी होते। 15 मेंबरच्या नावाने हा नोटीस आपण महानगरपालिकेचा काढला होता आणि जवळपास महिनाभर हे सगळे मेंबर माझ्यासोबत राहिले आणि त्याच विश्वासाने यांनी सुरेंद्र अडबाले यांच्यावरती विश्वास टाकून आज गटनेत्याचा पदभार त्यांच्याकडे स्वीकारलेला आहे। खूप मोठा संघर्ष होता हा। नक्कीच खरं तर पक्षात असं व्हायला नको होतं, पण खरं तर खेदाची बाब अशी आहे, आज आनंद जरी असला तरी अतिशय खडतर अशा प्रवासातून आम्ही या ठिकाणी आलो आणि एवढ्या संघर्षानंतर शेवटी विजय हा सत्याचा झाला, पण पक्षात राहूनही अशा पद्धतीचा संघर्ष करावा लागला ही खेदाची बाब आहे। तुमचं पॅचअप झालं का? आणि गटनेता हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झाला आणि कोणाचं पॅचअप व्हायचा किंवा हा प्रश्न नाही, कारण मतदारसंघ हा माझा आहे, माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळे कोणाशी पॅचअप करायचा आणि हा विषय या ठिकाणी राहिलेला नाही। शेवटी पक्षश्रेष्ठीला विनंती केली, पक्षश्रेष्ठीने या ठिकाणी कुठेही आम्हाला मदत केलेली नाही। आम्ही PCCला सांगितलं, आम्ही वरच्या देखील पक्षश्रेष्ठीला सांगितलं। शेवटी हा निर्णय कोर्टात गेला, कोर्टात पिटिशन टाकलं आणि हा निर्णय या ठिकाणी हायकोर्टाने दिलेला आहे आणि हायकोर्टाचा अंतिम आदेश या ठिकाणी गटनेत्याचा झाला।